आज तिच्या हातातल्या मेहंदीचा रंग अजूनही गडद होता. नवऱ्याच्या नावाने उमटलेली ती अक्षरं तिच्या मनातही कोरली गेली होती. पण या नात्याचा रंग किती गडद होईल हे वेळ ठरवणार होता की त्यांच्या दोघांच्या प्रयत्नांनी. ती खिडकीजवळ उभी होती. घरभर अजूनही सुगंध दरवळत होता, फुलांचा, उटण्याचा आणि अत्तरचा. लग्नाच्या थकव्यावर अजून सावली होती आणि ती कुणाची तरी सून झाली होती. हातातल्या हिरव्या बांगड्यांकडे पाहताना ती स्वतःलाच विचारत होती, हे खरंच माझं आयुष्य आहे का? इतक्या पटकन सगळं घडावं असं कोणालाच वाटलं नव्हतं. ती नुकतीच आर्या देशमुख बनली होती आणि जिच्याशी तिचं लग्न झालं होतं तो होता राहुल सुभेदार. तिच्यासाठी अजूनही अनोळखी. 4 दिवसात लग्न ठरलं आणि झालंही, पण दोघांचे एकमेकांशी एकही शब्द झाला नव्हतं. घड्याळाने 11 वाजल्याचा आवाज दिला. रात्र पुढे सरकत होती, पण तिचं मन मात्र लग्न मंडपात अडकलं होतं. ते फेरे, ते मंत्र आणि ती सुसर नजर. अचानक दाराचा हलकासा आवाज झाला. ती दचकली, मागे वळली तर समोर उभा होता. पहिल्यांदाच तो तिच्या इतक्या जवळ होता. आर्या अलगद बेडच्या कडेला बसली. त्याच्याकडे बघून तिचं मन घाबरून गेलं. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हा बेड माझा आहे. यावर मी सोडून कोणालाही झोपण्याचा अधिकार नाही. त्या शब्दाने आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांतपणे उठली आणि खोलीच्या कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसली. थोडे धैर्य एकवटून तिने विचारलं, पण आता आपलं लग्न झालंय ना? मी तुमची पत्नी आहे. राहुलचा चेहरा कठोर झाला. पत्नी? हे लग्न मी कधीच मान्य केलं नाही. मला या बंधनात जबरदस्तीने ओढलं गेलं. कालही मी एकटाच होतो आणि आजही आहे. ती काही क्षण गप्प बसली. मग लग्न केलंच का? तिचा आवाज थरथरत होता. तो कडवटपणे म्हणाला, ते तू मला नको विचारूस. त्या मावशींना विचार, ज्यांनी हे सगळं ठरवलं. पण तू का नाही म्हटलीस? किंवा काही मिळालं का या लग्नाच्या बदल्यात? त्या शब्दाने आर्याचं मन तुटलं. ती काही न बोलता सोफ्यावर झोपली. पण झोप तिच्या डोळ्यात नव्हती, फक्त पाणी होतं. राहुलला देखील झोप लागली नाही. त्याच्या मनात विचाराचं वादळ चालू होतं. मावशी असं का केलं माझ्याशी? माझ्या मनाचा विचार का नाही केला? त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण नाही जमलं. तो उठला आणि खोलीबाहेर गेला. सकाळी आर्या उठली तेव्हा बेड रिकामा होता. तो कुठे गेला असेल? ती विचारात पडली, पण स्वतःला सावरत ती तयार झाली. ही खोली म्हणजे जणू राजमहालच. भव्य झुंबर, LED स्क्रीन, पांढऱ्या रंगाची सजावट, महागडे सोफे आणि सुबक फर्निचर. सगळं परिपूर्ण. पण तिच्या मनात एकच प्रश्न, इतक्या श्रीमंताच्या या घरात इतकी रिकामी शांतता का? ती खिडकीतून बाहेर पाहत होती. सकाळची कोवळी किरण नारळाच्या पानातून तिच्यावर पडत होती. क्षणभर तिला शांत वाटलं. इतक्यात दार ठोठावलं गेलं. ती दचकली. दार उघडलं तर एक काम करणारी बाई उभी होती. वहिनी, तुम्हाला मॅडमांनी खाली बोलवलंय, ती म्हणाली. आर्या गोंधळली. मॅडम? तिला फक्त ध्रुवा मावशी माहीत होत्या, बाकी कोणीही नाही. आता ही मॅडम कोण आणि का तिला बोलवत आहेत? आर्याच्या आयुष्यातला तो पहिली सकाळ होता, ज्या घरात ती नव्या स्वप्नांनी पाऊल ठेवली होती. तिथे तिचं स्वागत फुलांनी नव्हे तर शांततेने झालं होतं. पांढऱ्या भिंती, रिकामा बेड, खिडकीत उभा असलेला आर्या खाली उतरली. त्या प्रचंड हॉलमध्ये एक राजेशाही वातावरण होतं. भिंतीवर महागडी चित्र, मध्यभागी मोठं डायनिंग टेबल आणि काचांमधून येणारा सकाळचा प्रकाश. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री हळूहळू पुढे आली. ती म्हणजे संध्या मॅडम, राहुलची आई. संध्या मॅडम थंड आवाजात, आर्या, तू आता या घराचा एक भाग झाली आहेस. पण या घरात प्रत्येक गोष्टी शिस्तीत चालते. वेळेवर उठायचे, वेळेवर जेवायचे आणि अनावश्यक बोलणं नाही. आर्या काही बोलली नाही, फक्त मान डोलावली. तिच्या मनात प्रश्नाची गर्दी होती. हे घर इतकं सुंदर असूनही इतकं शांत का वाटतंय? आणि राहुल कुठे आहे? दुपारचे ऊन खिडकीतून आत येत होतं. आर्या स्वयंपाकघराकडे गेली आणि तिथं सुद्धा नोकरच होते. तिला कुणाशी बोलायचं होतं, पण कुणी तिच्याशी बोलायला तयार नव्हतं.
तेवढ्यात वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. तिने वर पाहिलं. तो होता राहुल. कॅज्युअल शर्टमध्ये, डोळ्यात राग आणि होड दोन्ही. तो खाली आला आणि थेट डायनिंग टेबलवर बसला. त्याने एकदाही आर्याकडे पाहिलं नाही. आर्या चहा घेऊन पुढे आली. कप पुढे करताना तिच्या हातून थोडासा चहा सांडला. कप टेबलावर आपटला. राहुल रागाने, काही नीट होत नाही का तुझ्याकडून? पहिल्याच दिवशी एवढी बेपर्वा? आर्या घाबरते. आवाज थरथरतो. आर्या, माफ करा. माझं असं करायचा हेतू नव्हता. राहुल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, पण काही बोलला नाही. तो उठला आणि खोलीतून निघून गेला. त्या क्षणी तिला जाणवलं, लग्नाने फक्त तिचं आडनाव बदललं, आयुष्य नाही. रात्री ती आपल्या खोलीत बसली होती. बाहेर पाऊस सुरू होता. विजेच्या लखलखाट तिच्या आठवणी उजळत होत्या. ती स्वतःशी फुटफुटली, देवा, मी काय चूक केली आहे का? त्यांच्या मनात एवढा राग का आहे माझ्याबद्दल? तेवढ्यात खोलीचं दार हलकंसं उघडलं. राहुल आत आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण राग नव्हता. राहुल शांतपणे, संध्याकाळी मी जरा जास्त बोललो, पण माझं मन थोडं गोंधळलेलं आहे. आर्या त्याच्याकडे बघतच राहिली. त्याच्या आवाजात आज प्रथमच मनुष्य तत्व होतं. आर्या हळू आवाजात, मी फक्त एवढंच सांगू इच्छिते, मला हे नातं जबरदस्तीचं वाटू नये असं आहे. तुम्ही सांगाल तसं मी करेन, पण कृपया राग ठेवू नका. राहुल काही क्षण गप्प राहतो. मग म्हणतो, राहुल, ठीक आहे, झोप घे, आपण उद्या बोलू. तो वळून गेला. पण त्या रात्री आर्याच्या मनात थोडासा विश्वासाचा किरण उमटला होता. तिला वाटलं कदाचित सगळं ठीक होईल. पण कधीकधी सकाळचे किरणसुद्धा संध्याकाळी सावलीत हरवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल ऑफिसला गेला होता. आर्या खोलीत एकटी बसली होती. तिने कपाट उघडलं आणि एक जुना लाकडी बॉक्स दिसला. त्यात काही फोटो, काही पत्र आणि एक साडी होती. त्या साडीवर हलकंसं नाव भरलेलं होतं, तारा. आर्या थबकली. तारा? ही कोण? त्या क्षणी तिच्या मनात शंका आणि भीती दोन्ही दाटून आल्या. तिने पत्र उघडलं. त्यावर लिहिलं होतं, राहुल, तू माझं आयुष्य आहेस. मला माहीत आहे तू कामात व्यस्त असतोस, पण आपलं प्रेम हे माझं बळ आहे. तुझी तारा. आर्या काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिला जाणवलं, राहुलच्या मनात अजूनही कोणीतरी आहे आणि म्हणूनच तो तिच्याकडे कधी प्रेमाने पाहू शकला नाही. संध्याकाळी राहुल परतला. आर्या शांतपणे त्याच्यासमोर उभी राहिली. हातात ते पत्र होतं. आर्या हळू आवाजात, ही कोण आहे राहुल? तुमच्या कपाटात तिची पत्र, तिचा फोटो आणि तिच्या आठवणी का आहेत? राहुल काही क्षण गप्प राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, ती माझी पहिली पत्नी होती, तारा. ती गेली 5 वर्षापूर्वी अपघातात आणि तिच्यासोबत मीही संपलो. त्याचा आवाज थरथरत होता. त्यानंतर मी कोणालाही जवळ येऊ दिलं नाही आणि तुझ्याशी जे काही केलं ते माझा राग नव्हता, माझी भीती होती. कोणीतरी पुन्हा माझं जग सोडेल या भीतीची. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, पण मी तारा नाही राहुल. मी तिची जागा घेण्यासाठी नाही आले. मी फक्त तुमच्या आयुष्यात थोडी जागा मागायला आले होते. ती वळली आणि शांतपणे म्हणाली, मला या आठवणीच्या घरात राहायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपली बॅग बांधली. संध्या मॅडम काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यातही समजूत होती. आर्या घरातून बाहेर पडताना एकदा मागे वळून पाहिलं. तो दरवाजा, तो अंगण आणि ती खोली जिथं तिने नवजीवनाची स्वप्न पाहिली होती, आता तीच तिच्यासाठी परकी झाली होती. आर्या गेल्यानंतर राहुल पुन्हा एकटा पडला. घर रिकामं, शांत आणि थंड झालं. तो ताराचा फोटो हातात घेऊन बसला होता आणि अचानक त्याच्या मनात आवाज आला, आर्याचा, मी तारा नाही. त्याला जाणवलं, तो आयुष्यभर भूतकाळाला धरून बसला होता, पण त्यामुळे वर्तमान गमवत होता. त्याने स्वतःशी फुटफुटलं, ताऱ्याचा काही दोष नव्हता, पण आर्याशी मी खूप वाईट वागलो. ती फक्त माझ्यावर प्रेम करायचं इच्छित होती आणि मी तिला दूर लोटलं. त्या क्षणी त्याने ठरवलं, ही चूक दुरुस्त करायचीच. दुसऱ्या दिवशी राहुल आर्याच्या माहेरी गेला. दरवाजापाशी उभा राहून त्याला
भीती वाटत होती. ती आता त्याच्याशी बोलेल का? आईने दार उघडलं आणि म्हणाली, राहुल, तुला काय हवं? तो नम्रपणे म्हणाला, आर्याशी बोलायचं आहे, कृपया. आर्या बाहेर आली. तिनं त्याच्याकडे पाहिलं, शांत पण थंड. राहुल तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. आर्या, मी तुझ्याशी खूप चुकीचं केलं. मी तुला ओळखायचा प्रयत्न केला नाही. तारा गेली, पण तिच्या आठवणीत मी तुला हरवलं. तू काहीही चुकीचं केलं नव्हतंस आणि तरीही मी तुला शिक्षा दिली. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मला एक संधी दे. यावेळी मी तुला फक्त माझी पत्नी म्हणून नाही, तर माझ्या आयुष्याचा आदर आणि प्रेम म्हणून स्वीकारेन. आर्या काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, तुम्ही मला परत आणण्यासाठी आलात. हेच माझ्यासाठी पुरुष आहे. ती पुढे आली आणि राहुलचा हातात हात घेतला. त्या स्पर्शात तुटलेलापणा नव्हता, पूर्णत्व होतं. जिथं एकेकाळी शांतता होती, आता तिथे हसू आणि जिव्हाळा आहे. आर्या खिडकीत उभी आहे. हातात हलकीशी मेहंदी अजूनही दिसते. राहुल मागून येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो. दोघांच्या चेहऱ्यावर समाधान. राहुल हळू आवाजात म्हणतो, तारा, माझ्या आयुष्याचा अध्याय होता, पण तू माझं संपूर्ण पुस्तक आहेस. आर्या हसते. खिडकीतून सकाळचा प्रकाश येतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर पडतो. जणू या विश्वासाच्या किरणाने दोघांचं आयुष्य पुन्हा उजळून निघालं होतं. कधीकधी प्रेम नव्याने नाही जमत, ते पुन्हा ओळखायला शिकावं लागतं.